बच्चों, आज के इस वीडियो में इंशाल्लाह हम इस सबक के प्रश्नोत्तर देखेंगे। हालांकि जवाबात तो आपने ख़ुद से तलाश करने हैं, लेकिन अगर किसी जवाब को ढूंढने में आपको बहुत ज़्यादा दिक्कत आ रही है उस वक्त आप इसकी मदद ले सकते हैं। इसमें सबसे पहले प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। क्रमांक 1, लेखक स्कूटरने कोठे निघाले होते? उत्तर, लेखक स्कूटरने दवाखान्यात निघाले होते। प्रश्न क्रमांक 2, रस्त्याने जाताना कोणती घटना घडली? उत्तर, भरधाव वेगाने जाणाऱ्या एका स्कूटरला दयाळ पक्षी धडकला व रस्त्यावर निश्चित पडला। क्रमांक 3, माणसे दयाळ पक्षाकडे कोणत्या भावनेने पाहत होती? उत्तर, माणसे दयाळ पक्षाकडे त्रयस्थपणे व अलिप्तपणे पाहत होती। क्रमांक 4, 3 कावळे तारेवर कशासाठी बसले होते? उत्तर, जखमी झालेला दयाळाचा फडशा पाडण्यासाठी 3 कावळे तारेवर बसले होते। क्रमांक 5, लेखकाने दयाळाला कोठे नेले? उत्तर, लेखकाने दयाळाला दवाखान्यात नेले। क्रमांक 6, निसर्गाने दयाळाला कोणती देणगी बहाल केली आहे? उत्तर, निसर्गाने दयाळाला मधुर आवाजाची देणगी बहाल केली आहे। क्रमांक 7, दयाळ उडून कोणत्या झाडावर बसला? उत्तर, दयाळ उडून शिरीषाच्या झाडावर बसला। समानार्थी शब्द लिहा, यानी हम मानी अल्फाज लिखिए। वर्दळ, रहदारी, मधुर, सुरेल, पक्षी, पाखरू, आकाश, आभाळ, झाड, वृक्ष। विरुद्धार्थी शब्द लिहा, लफ्ज़ों की ज़िदे लिखी। भरधाव, हड़ू, मधुर, कर्कश, स्वच्छ, अस्वच्छ, पांढरे, काळे, सुरक्षित, असुरक्षित, खात्री, शंका। पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? नमुना म्हणून कंसात उत्तरे दिली आहेत। क्रमांक 1, पक्षी किंवा प्राणी जखमी झालेला आढळला, त्याला दवाखान्यात नेऊ। क्रमांक 2, दारात कुत्रा थंडीने कुडकुडत आहे, त्याला घरात घेऊन पांघरून घालू। क्रमांक 3, एखाद्या वृद्धाला रस्ता ओलांडायचा आहे, त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करू। पुढील शब्दसमूह वाचा, योग्य शब्दसमूह वापरून पुढील वाक्य पुनः लिहा। नीचे दिए हुए अल्फाज को पढ़िए और मुनासिब जगहों पर इस्तेमाल करके जुमले को फिर से लिखिए। क्रमांक 1, कुत्र्याच्या पिलाचा मोडलेला पाय बांधून आणल्यावर तो डॅश पडला होता? उत्तर, निश्चित। क्रमांक 2, माझा जिवलग मित्र, पण तो सहलीमध्ये माझ्याशी डॅश वागत होता? उत्तर, त्रयस्थपणे। क्रमांक 3, गुरुजींनी सांगितलेल्या कामाचा आम्ही डॅश पाडला, फडशा पाडला। क्रमांक 4, दंगामस्ती करीत असलेली मुले शिक्षिका येण्याची डॅश लागताच चूप झाली? उत्तर, चाहूल। क्रमांक 5, रस्त्यावरील अपघाती बातमी डॅश येताच माणसांचा लोंढा त्या दिशेने जाऊ लागला? उत्तर, कानावर। क्रमांक 6, गवतातून जाताना आवाज झाल्याने मी डॅश घेत चालत होतो? उत्तर, कानोसा। दयाळ पक्षाला सुरेल आवाजाची देणगी लाभली आहे, तसे पुढील पक्षांना कशाची देणगी लाभली आहे? शिक्षकांच्या मदतीने माहिती करून घ्या।
व लिहा. क्रमांक 1 मोर, सुंदर पिसारा. क्रमांक 2 पोपट, मिठू मिठू बोलतो. क्रमांक 3 गरुड, भरारी मारतो. क्रमांक 4 हंस, शुभ्र रंग.